नमस्कार, मी बालाजी जगतकर. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज. बीड लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज व भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये अनेक जणांनी आज अर्ज घेतले आहेत. त्यापैकी आज अंजनवती येथील तडून-तडफदार कर्तबगार समाजसेवक कार्यकर्ते यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यांचं नाव अविनाश उर्फ बाळासाहेब मोरे अंजनवतीकर हे भीमशक्ती शिवशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे त्या मंचाच्या वतीने बीड लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न भेडसावत असताना सर्वसामान्य देखील या निवडणुकीत उतरला पाहिजे व निवडून गेला पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज त्यांनी बीड येथील कार्यालयातून उमेदवारी घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की सर्वसामान्याचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, शेतकऱ्याचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या व महागाईच्या विरोधात आपण आवाज उठवणार आहोत. म्हणून आपण ही निवडणूक लढवत आहोत. मोरे पाटील हे सामाजिक चळवळीत आग्रही असतात. त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने निदर्शने केली आहेत व ते त्यात यशस्वी झाले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न, या भागातील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. म्हणून आपण ही निवडणूक लढत आहोत. ऐकूयात मोरे पाटील यांची प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आणि ते का निवडणूक लढवत आहेत. शिवराय जय भीम. मी अविनाश तथा बाळासाहेब मोरे पाटील अंजनवती तालुका जिल्हा बीड येथून आलेलो आहे. मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष असून शिवशाहू ऊसतोड कामगार संघटनेचा सुद्धा प्रदेशाध्यक्ष आहे. मी गेल्या शिवराय जय भीम. मी अविनाश तथा बाळासाहेब मोरे पाटील अंजनवती तालुका जिल्हा बीड येथून आलेलो आहे. मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष असून शिवशाहू ऊसतोड कामगार संघटनेचा सुद्धा प्रदेशाध्यक्ष आहे. मी गेल्या 25 वर्षापासून छत्रपती शिवराय आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिप्रेत असणारं कार्य, चळवळ करीत आहे. मी आज या ठिकाणी माझा बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज नुकताच कार्यालयामधून मी घेतलेला आहे. आपण लोकसभा निवडणूक लढवत आहात. कोणते मुद्दे आहेत आपल्याकडं लोकांकडं मतं मागायला? लोकसभा राजकीय तुम्ही बघता, राजकीय महाराष्ट्रामध्ये सध्या विचाराची बांधिलकी सोडून चळवळी आणि विचार बाजूला पडत आहेत. आम्ही चळवळी जिवंत राहिल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याचे जो वाढती आत्महत्या आहे, आणि बीडमध्ये जास्तीत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सर्वात जास्त झालेल्या आहेत. आणि ऊस असेल, कापूस असेल, कांदा असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, जे सर्व शेतकरी उत्पादित करतो त्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष असून शेतकरी अडचणीत आलेला आहे. याला योग्य भाव मिळाला पाहिजे. आणि मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अरबी समुद्रातील स्मारक आहे ते पूर्णत्वास गेलं पाहिजे. अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती होऊन चौसाळा तालुका आणि बीड जिल्ह्यात 5 नवीन तालुके निर्माण झाले पाहिजे. अशा अनेक मुद्द्यावर जे समाजोपयोगी मुद्दे आहेत आणि वंचित बहुजन, सर्व 18 पगड जाती जमाती, शेतकरी, शेतमजूर या सर्वांना सोबत घेऊन ऊसतोड कामगारासाठी मी लोकसभेत सगळ्यांच्या आशीर्वादाने जावं. छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकसभेमध्ये बुलंद करण्यासाठी मला बीड जिल्ह्यातील सर्व समाज घटकांनी संधी द्यावी अशी मी या माध्यमातून जाहीर विनंती करतो. एक सध्या वातावरण निर्माण झालं आहे की मराठा आरक्षणाबद्दल संपूर्ण बीडसह महाराष्ट्र पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी जोपर्यंत सगळ्या आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपल्याला चालवायला सांगितलं आहे. मराठा आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? मराठा आरक्षणाबद्दल मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे जरी आंदोलन म्हणून तुम्ही बघत असलात त्याच्याकडं, तरी मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. चौदार तळ्याची लढाई असेल, काळाराम मंदिराची लढाई असेल, शिवरायांनी दिल्लीमध्ये खिल्लत बादशाची दिल्लीच्या धुडकावलेले असेल, किंवा स्वतः लाचारी न पत्करता छोटं का असाना पण मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्याच धर्तीवर मनोज जरांगे पाटील हे जरी मराठा समाजाची आज भूमिका मांडत असले तरी मनोज जरांगे पाटील हे तळागाळातील जे गोरगरीब मराठे आणि जे 75 वर्षापासून शासनाच्या विविध योजना म्हणा किंवा सवलती म्हणा किंवा एक त्यांना लाभ त्या घटकापर्यंत गेलेला नाही,
अशा समाज घटकाचा एक आवाज बनलेला आहे मनोज जरांगे पाटील. तर त्याच्या ती चळवळ म्हणून त्या राष्ट्र भूमिकेला मी एक उमेदवार आणि एक समाजातील एक बांधव म्हणून, बहुजन बांधव म्हणून त्या मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला माझा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपने पक्षफोडीचं राजकारण सुरू केलं आहे. शिवसेना 2 गटात विभागली, राष्ट्रवादी 2 गटात विभागली. त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? मी राजकीय जास्त खोल वादात शिरणार नाही, परंतु पैशाच्या आणि वेगवेगळ्या पक्षफोडीच्या माध्यमातून म्हणा किंवा काही आमिषाच्या मनावर जी लोक इकडून तिकडे जात असतात ती चिरकाळ त्या ठिकाणी टिकणारी नसतात. तर विचाराची बांधिलकी जोपासून एक उद्दिष्ट ठेवून जी माणसं समाजामध्ये सतत काम करत असतात तीच माणसं समाजाला मान्य होत असतात. जय पराजय हा राजकारणामध्ये जरी असला तरी आज जरी भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीचं राजकारण चालवलेलं आहे त्याला माझ्या मते वैयक्तिक समाजामधून फार मोठा असा प्रतिसाद भेटल त्यांना, असं आजचं चित्र तळागाळात फिरत असताना दिसून येतं.